प्यार प्यार बच्चा ऐक ना. नाही करणारच ना ऍड तू? अगं नाही, मी असं कुठे म्हणालो. पण म्हणू शकतोस ना, एस्पेशली छचूशी बोलल्यावर तर तुझं मत चेंज होऊच शकतं. की नाहीच म्हणणार आहे तुला. जाऊ दे, माझंच चुकलं. तुझं नाव घेऊन एवढं अडून राहिले राधिका समोर, आता तिथे तोंडावर पडणार आहे मी. सांगते मी राधिकाला फोन करू. राधिकाला कळव की मी ऍड करायला तयार आहे. झालं कन्फर्म? ये. हो हो हो, पण माझ्या काही अटी आहेत. अरे बोल ना, काय अटी आहेत? हे बघ, ते शूटिंगच्या वेळेला मला कसलाही त्रास होता कामा नये. नाही, तुला कोण त्रास देणार आहे? तू सेलिब्रिटी असणार आहे सुद्धा. नाही नाही, ठीक आहे, मला नीट कळतं, काही सेलिब्रिटी वगैरे काही नाही. हे राधिकाचे सगळे चमचे असणार आहेत ना तिथे. त्यांनी जर मला त्रास दिला ना, तर मी तुला सांगून ठेवतो, मी लगेच तिथून निघून जाईन. या बाबतीत तू काही काळजी करू नकोस. तू मला सांगितलंय, आता टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे? अजून काय बोलायचं? हा, आणि हे शूटिंग जिथे राधिका मसालेच्या ऑफिसमध्ये होणार आहे, तिथे मी आलो हे कोणाला कळता कामा नये. छचूशी खोटं बोललायस का? छान यार, काय संबंध काय? आपण मायाला कशाला मध्ये आणतोय? मी तुला काहीतरी सांगतोय ना, तेवढं ऐक ना तू. सॉरी. अजून? हा, आणि हे बघा, आता तू मला काय सांगितलंयस की ही ऍड आपण फक्त कॉर्पोरेट क्लायंटसाठी करतोय, बरोबर? हा. म्हणजे फक्त तेच लोक बघणार आहेत, बाकी टीव्हीवर कुठेही दिसणार नाहीत, करेक्ट? हा, मग तसं असेल तर मग मला काही हरकत नाही हे करायला. झालं ना, आता अजून काही वेगळं बोलायचंय का? नाही, माझ्या या अटी पूर्ण होणार असतील तर मग ठीक आहे ना मग. हा, तू काहीच काळजी करू नको. तू राधिका मसालेच्या सीईओशी बोलतोयस आता. माझ्या शब्दाबाहेर तिथे कोणीही नाहीये. ठीक आहे? डन आहे ना मग? ओके, थँक्यू सो मच. हा, मग डन करूया आपण. हे पण गॅरी, मला खरंच बरं वाटतंय तू हो म्हणालास ते. नाही तर मी खरंच राधिका समोर तोंडावर पडले असते रे. आणि थँक्यू सो मच. हे तू माझ्यासाठी आज केलंयस ना, हे मी लक्षात ठेवणार आहे. आणि तुला कधी काही गरज लागली ना, तरी ते मी करणार आहे. ठीक आहे? आता बाय. ठीक आहे, आता मी जाते. बाय. माझं तुझ्याकडे काय काम असणार आहे हे तुलाही माहिती आहे, आणि त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. आज माझ्यामुळे राधिका मसालेला प्रॉफिट होणार असेल तर उद्या ती माझ्यामुळेच बंद सुद्धा होणार आहे. चण्याचा फोन, एक मिनिट. हा, बोल चण्या. आई, आपलं काम झालंय. बोललो होतो ना मी, मला वाटलंच होतं काम होणार. हा, बोल पुढे. फायनली गॅरी तयार झालंय. पण त्याच्या काही टर्म्स आहेत? गुरुच्या टर्म्स? हो. काय दादा? त्यांनी सांगितलंय की उद्या शूटच्या इथे आल्यावर त्याला कोणीही त्रास द्यायचा नाही. क्या ऐक, कोणीही त्रास द्यायचा नाही. त्याला त्रास देता येणार नाही ना यार. बरं ठीक आहे, चल. तसंही आनंद नाहीये तर काय, माझ्या जोडीला कोण नाही देणार त्रास. चल. पण अजून एक छोटासा प्रॉब्लेम आहे. काय? नाही म्हणजे मी तू सांगितलं तर त्याला सांगितलं की कॉर्पोरेट लेवललाच ही ऍड टेलिकास्ट होणार आहे वगैरे, आणि नॉर्मल ऑडियन्स बघणारच नाहीये कोणी, आणि यावरच तयार झालाय तो. पण जेव्हा ही ऍड टेलिकास्ट होईल, नॉर्मल ऑडियन्स बघेल सगळं, तेव्हा आपण त्याला काय सांगायचं? तेव्हा काय करायचं? काय करायचं? शन्या ऐक, तू अजिबात काळजी करू नको. जे करायचं ते मी करेन. हा, हे बघ, तू फक्त हे येण्याच्या आधी ऑफिस मध्ये ये. का ग, काही काम होतं का? जरा महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. असं काहीतरी आहे की ज्यामुळे पुढे मजा येणार. हे मजा येणार आहे तर आत्ताच सांग ना. नाही ग, मी म्हंटल ना तुला पुढे मजा येणार आहे म्हणून. मग आत्ता कशाला सांगायचंय? ओके, बाय बाय. हॅलो सर, बोला. हा वहिनी, कुठे आहात तुम्ही? सर मी निघालेच आहे, म्हणजे मी तयारच आहे, पण अजून सौमित्रा आणि जेनी आले नाहीयेत. त्यांची वाट पाहते मी पार्किंग मध्ये. येतेच मी, लवकरच येते. नाही, मी ऑफिसला पोहोचलेलो आहे. काही काम आहे का? असेल तर तसं मला सांगा. नाही सर, खरं नाही सर, एक काम आहे. बरं झालं तुम्ही विचारलं. ते कॉन्ट्रॅक्टचं काम. श्रेयसने तुम्हाला सांगितलंच असेल ना की ते कॉन्ट्रॅक्ट करून घ्यायची आहेत सगळ्यांची. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गुरुनाथ येणार आहेत या ऍड साठी. हो, मला कल्पना आहे त्याची. श्रेयसने मला सगळं सांगितलंय. वहिनी, गुरुनाथला बोलवण्याची तुमची कल्पना खरंच मला खूप आवडली आहे. आपल्या जाहिरातीला गुरुनाथचा नक्कीच फायदा होणार आहे. अडचण फक्त एकच आहे. काय? शूटिंगच्या दरम्यान गुरुनाथ सारख्या माणसाला सहन करणं जरा कठीणच आहे. तुम्ही बिलकुल काळजी करू नका. वहिनी, गुरुनाथ किती विचित्र माणूस आहे माहिती ना तुम्हाला. हो, पण शनाया आणि सौमित्रा आहेत ना, ते बघून घेतील. नका काळजी करू तुम्ही.
बरं, तुम्ही कामाचं काहीतरी सांगत होता. तर काही नाही, या प्रोजेक्टसाठी ते डिरेक्टर येणार आहेत, काही टेक्निशियन्स आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गुरुनाथ सुभेदार. हे सगळ्यांची कॉन्ट्रॅक्ट करून घ्यायचे आहेत, सह्या घ्यायच्यात त्यांच्या. आणि काळजी करू नका वहिनी, मी तयारीला लागलो असं समजा. गुरुनाथच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये एक महत्वाचा मुद्दा ऍड करायचा आहे. ही गोष्ट आपल्याला खूपच हुशारीनं करावी लागेल. वहिनी, तुम्ही फक्त मुद्दा सांगा, तो कसा आणि कुठे ऍड करायचा ते मी बघतो. ठीक आहे वहिनी, तुमचं हे पण काम झालं असं समजा. ओके सर, आम्ही पोचतोच. या या या. ओके, बाय बाय. गुड मॉर्निंग गॅरी. हाय, गुड मॉर्निंग. अरे तू निघालीस पण रेडी होऊन? मला वाटलं आपण एकत्रच चाललोय. असं काय करतोस गॅरी, सीईओ आहे ना मी, मला एक्स्ट्रा कामं असणार ना काहीतरी. मी जरा लवकर निघते, तू ये ना आरामात, काहीच टेन्शन हा, नाही. मी येतो, पण ते कॉन्ट्रॅक्टचं जरा बघशील. म्हणजे मी आलो की एकदा वाचून घेईन, मग शूट करूया. कोणता कॉन्ट्रॅक्ट? अगं, आपलं हे ऍडचं कॉन्ट्रॅक्ट. मी तुला म्हटलं होतं ना माझ्या काही अटी आहेत, तर ते एका कॉन्ट्रॅक्टमध्ये जर सगळं मेन्शन असेल तर बरं आहे ना. म्हणजे आधी मी ते वाचून घेईन आणि मग आपण शूट करूया. ते पण तुला कोणी त्रास देणार नाही, हे कॉन्ट्रॅक्ट मध्ये कसं मेन्शन करणार ना. बाकी पेमेंट आणि काही डिटेल्स असतील तर ते सगळे होतील मेन्शन. नाही शनाया, कसं आहे हे बघ, नंतर कोणाला त्रास नको. सो त्यामुळे मला असं वाटतं की असं एक कॉन्ट्रॅक्ट असलेलं बरं पडेल. म्हणजे मी कसं एकदा सगळं बघतो ना, आणि मलाही त्रास नाही, तुम्हालाही त्रास नाही. पण गॅरी, ही ऍड काय तुला त्रास द्यायला करते का कोणी? तसं काहीच नाहीये ना. आणि तसंही हे सगळं तुझ्या इमेजचा फायदा घेण्यासाठीच चाललंय. अरे माझी कसली इमेज? आता राधिका मसाले बाबतीत तुझी इमेज काय आहे की राधिका मसाले इज युअर नंबर 1 एनिमी, आणि त्यांच्याच ऍड मध्ये तू काम करणार म्हणजे चर्चा होणार, आणि या चर्चेचा फायदाच होणार आहे की नाही. त्यामुळे प्लीज आता आपले पर्सनल वाद सगळे बाजूला ठेव तू. आणि मी तुला म्हटलंय ना की तू माझ्यासाठी आता हे काम कर, आणि नंतर तुला जे हवं ते मी तुझ्यासाठी करेन, ठीक आहे? पण आता मला जाऊ दे, मी निघते. चल, बाय बाय. मॅजिक आहे. येस, मॅजिक आहे. आणि काय आहे बाकी, तुम्हाला जर काय सजेशन असेल तर तुम्ही मला सांगू शकता. आणि तसंही माझा असिस्टंट आहे इथेच, कुठे असेल तिकडे कुठेतरी काहीतरी काम करत असेल तर त्यांनी ते बाहेर ठेवायचं का? ते मध्ये येत असेल तर? नाही, हा स्टँड घेतलाय मी पण जरा हळू. काय लागलं का? नाही, अजिबात. तर मी असं म्हणत होतो की तुम्हाला जर काही सजेशन द्यायचे असतील तर तुम्ही देऊ शकता. आणि आज एक मिनिट, माझा एक असिस्टंट आहे, तो तिकडे असेल, तो काम करत असेल. त्याने ना स्टोरी बोर्ड वगैरे बनवलाय. म्हणजे स्टोरी बोर्ड म्हणजे आता मी पहिल्यांदा जेव्हा आलो होतो तुम्हाला भेटायला, तेव्हा नाही का मी ते ड्रॉ केलं होतं ना ब्लॅकबोर्ड वरती, बाई आणि ते तिची साडी. करेक्ट. अच्छा, मॅजिक. तर ते स्टोरी बोर्ड बनवलेला आहे, तर तो तुम्ही बघू शकता. वहिनी, मी काय म्हणतो, मी जरा सरांबरोबर थांबून मॅजिक शिकून घेतो त्यांच्याकडनं. मॅजिक शिकायचंय तुम्हाला? हा. तुला मॅजिक शिकायचंय ना? तुम्हाला काय शिकायचंय, जाणून घ्यायचंय ते जाणून घ्या. मला एक जरा महत्वाचं काम आहे, यांच्या बरोबर जरा येऊ का? हो. प्लीज या ना. नो प्रॉब्लेम. स्पॉट कॉफी दे. ये ना. तुम्हाला चालेल ना मॅजिक? काय ग? ऐका ना, मी काय म्हणते, आपण ना ते सांगूनच टाकूया आपली आयडिया त्यांना. तू सांगितलेली आयडिया म्हणजे जाहिराती नंतरची जाहिरात. हा, जेनी सांगून टाकूया त्यांना. कारण काय, त्यांना शूट करायचं ना ते. बरोबर बोलतात ना. मी काय म्हणते, आणि तुम्ही दोघं जण सांगून टाका. आम्ही दोघं? नाही, आम्हाला दोघांना बोलायला काही हरकत नाही राधा, पण असं ऐन वेळेला त्यांना काही सांगायचं असेल तर तुझं बोलणं आणि आमचं बोलणं यात खूप फरक आहे ना. मी काय सांगणार त्यांना? मॅम, तुम्ही ओनर आहात कंपनीच्या, तुम्ही जे काही बोलाल त्यांना ते करावंच लागेल ना. म्हणजे जेनी, ते मला माहितीये, पण मी कसं सांगणार? काय, मला नाही जमणार, तुम्ही सांगा. बरं ठीक आहे, शांत हो. तुला बोलणं ऑड वाटत असेल तर शनायाला उदे, शनायाला बोलू दे त्यांच्याबरोबर. तसंही खुश आहेत शनायावर, किंवा रॉक स्टार वगैरे. ती काही बोललं तरी ऐकतील तिचं. कोणी सांगितलं तरी पेन्शनच काम आहे. म्हणजे तू सांगो, हिनी सांगो, शनायानी सांगो किंवा मी सांगो, काय त्यांनी एवढी सगळी तयारी केली आहे, त्याच्यानंतर आता आपण हे 11th आवरला सांगायचं?
अरे ती क्रिएटिव्ह माणसं आहेत रे, मध्येच काहीतरी चिडू वगैरे शकतात. मला भीती वाटते त्यांची. साखर नाही कॉफी मध्ये. हे बघ आता साखरेवरनं चिडले ते. तू बनवलीस का कॉफी त्यांच्यासाठी? मग तू का टेन्शन घेतेस एवढं? हो पण साखर कमी पडली ना. ते वेगळ्या कारणासाठी चिडलेत ना. तू काहीतरी सांगितल्यानंतर तुझ्यावर कशाला चिडतील राधा ते? आणि ही बघ, ही आपली कंपनी, हा आपलं प्रोडक्ट आहे. आपल्या प्रोडक्टची लोकांपर्यंत काय माहिती जायला पाहिजे हे आपणच ठरवायचं. ते नाही ठरवू शकत. म्हणजे आपल्याला जे हवंय ते क्रिएट करणं आणि एक्झिक्यूट करणं हे त्यांचं काम आहे. बिंदास बोलायला पाहिजे असतो. तुम्ही यावेळेला जे काही बोलाल ना ते अगदी हक्काने बोला ना, म्हणजे नाही म्हणण्याचा प्रश्नच येणार नाही. ठीक आहे, मग आता जाऊन सरळच सांगते, हे कराच म्हणून. हा, हक्काने बोल. फक्त येऊ दे शन्याला, मग बोलतो आम्ही. अरे दीपिका आली, दीपिका. अगं तूच सेम दीपिका पदुकोण सारखी दिसते ना. हाय सर, गुड मॉर्निंग. हो, तुम्ही रेड नाही घातलास? नाही आज रेड नाही आपण छान आहे. Thank पण हाय, हाय, तू कशी आहेस? मस्त मस्त. गुड. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हाय. महत्वाचं बोलायचंय, बरं झालं तू लवकर आली. अगं तूच बोलवलं होतंस ना लवकर. नाही, मी बोलवलं होतं कारण हे कुठे म्हणजे ते हे कधी गुरुनाथ सुभेदार ते कधी येणार आहेत? नाही, त्याला यायला अर्धा तास आहे अजून. त्याचं काही टेन्शन नाही, पण त्याला आल्या आल्या कॉन्ट्रॅक्ट साईन करायचा आहे. त्याची काही काळजी करू नका, ते सगळं रेडी आहे. नाईस पल्लू, भारी. ऑल्सो तो असंही म्हणालाय की तो सगळं व्यवस्थित वाचणार आहे आणि मगच साईन करणार आहे. आणि आपण कोणी त्याला काही चीट करण्याचा प्रयत्न केला ना, तो लगेच निघून जाईल. आणि कोणी त्याला त्रास दिला तर तो लगेच निघून जाणार आहे. ठीक आहे, लक्षात ठेव. माझ्याकडे कशाला बोट दाखवते असं? पण तूच त्रास देतो. ऍक्च्युली पण दोघेही त्रास देतो. बरं ते जाऊ द्या. मी काय म्हणते सर, तुम्ही आणि शनाया जरा आतमध्ये येता का? आपण ते कॉन्ट्रॅक्ट बद्दल महत्वाचं बोलून घेऊया. हा प्लीज या ना, मी जरा बोलून घेते यांच्याशी. हा काय होतं तुला? ती आली, आता आपलं मस्त शूट होईल. वहिनी, तुम्ही कॉन्ट्रॅक्ट पेपरच्या बाबतीत अजिबात काळजी करू नका. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सगळे पेपर्स बनवून ठेवलेत. हो, मला त्याबद्दल अगदी खात्री आहे. पण माझा गुरुनाथ सुभेदारांवरती विश्वास नाहीये. काय आपल्याला गाफील राहून चालणार नाही. ते आल्यापासून काही ना काहीतरी कारण शोधण्याचा प्रयत्नच करणार. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट पूर्ण वाचणार आहेत. या सगळ्यामध्ये आपल्याला 2 क्लॉजेस ऍड करायचे. पहिली गोष्ट म्हणजे शन्यानी त्यांना सांगितलंय की ही ऍड टीव्ही वरती दिसणार नाहीये, पण ही ऍड टीव्ही वरती दिसणार आहे, तर ते ऍड करायचंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ऍडच्या कॉन्सेप्टच्या बाबतीत त्यांची कोणतीही अट असणार नाही. वहिनी, सांगितलं ना, काळजी नका करू तुम्ही. हे दोन्ही मुद्दे मी व्यवस्थित कॉन्ट्रॅक्ट मध्ये मांडलेले आहेत. पण कंटेंट बद्दल त्याला काय प्रॉब्लेम असेल? म्हणजे हिरो तोच आहे ना. तेच सांगण्यासाठी मी तुला लवकर बोलवलं शन्या. हे बघ, आधी आपली जी ऍडची कॉन्सेप्ट ठरली होती ती तशी ऍड शूट होणार, पण जेव्हा गुरुनाथ निघून जातील त्यानंतर त्या ऍडचा शेवट आपण बदलणार आहोत. भन्नाट. सुपर आहे. हो, मला खरं सांग, बोक्याची आयडिया नाही, म्हणजे असं काहीतरी त्यालाच होऊ शकतं, मला माहितीये. खरं सांग. नाही शन्या, पण यावेळेला ही माझी आयडिया आहे. काय? तुझी आयडिया आहे? हो, माझी आयडिया आहे ही. म्हणजे फायनली तू सुभेदारची बनहट्टी झाली असत. ओल्ड फर्निचर कोसळणार का असे? हा, हो ना, काय झालंय? वहिनी, तुमची कल्पना जरी भन्नाट असली तरी या सगळ्याच गोष्टी आपल्याला गुरुनाथला सांगाव्या लागणार आहेत. एक तर सगळे मुद्दे व्यवस्थित वाचल्याशिवाय तो सही करणं शक्य नाहीये. आणि असं जर घडलं तर मग तुम्ही म्हणताय तेही अशक्य आहे. गुरु, गुड मॉर्निंग. हाय माया, अरे तू इथे कशी काय? I know you very well. That's why I'm here. म्हणजे
म्हणजे मला माहित होतं आजही तू कट टू कट निघणार, तुला निघायला उशीर होणार, एअरपोर्टला पोहोचायला उशीर होणार. दॅट्स आय एम हिअर. चल मी तुला ड्रॉप करते. नाही अगं तू आणि हे काय बॅग वगैरे कुठे तुझी? म्हणजे इसेन्शियल सामान तर असतंच ना, विसरलास की काय काही गडबडीत? नाही काय एकाच दिवसासाठी चाललोय म्हटलं कशाला बॅग म्हणून नाही घेतली. अरे स्टील गुरु, म्हणजे चार्जर, डिओ, म्हणजे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स हे सगळं लागेल ना. हा पण त्याचं काय ते नागपूरला आपलं घरच आहे ना, मग तिथे सगळ्या वस्तू असणारच, म्हणून कशाला सामान घ्यायचं म्हणून नाही घेतलं. राईट, म्हणजे मी विसरून गेले होते. बरं ऐक ना, मलाही यायचंय तुझ्यासोबत नागपूरला. जाऊया ना आपण, जाऊया नंतर. जाऊया. नाही नंतर नाही, मला आत्ताच यायचंय आणि मी आता येते. इनफॅक्ट आय वॉज थिंकिंग की एनी विच वेज वी आर गेटिंग मॅरिड राईट, सो मला तुझ्या बाबांना भेटता येईल, त्यांचे व्ह्यूज जाणून घेता येतील. चल ना जाऊया आपण. माया म्हणजे आपण नंतर नंतर नाही गुरु, आत्ताच. आणि काय एवढ्या टेन्शन मध्ये का आलायस तू? हे नाही टेन्शन कसलं. अच्छा, लिटरली घाम आलाय तुला काय? अगं ते उन्हात उभे आहेत ना आपण, म्हणून जरा नाही ठीक आहे, पण आपण जातोय अँड दॅट्स फायनल. चल ऐक ना, ते माझी आई. नाही आईबद्दल काही बोलायला नको. आई नेमकी घरीच आहे आणि माया जर घरी गेली तर प्रॉब्लेम होईल. नाही आईबद्दल नको. काय काय म्हणत होतास आईबद्दल? आई पण येते का तुझ्यासोबत? नाही मी म्हणत होतो अगं माझी आई, तू कशाला त्रास घेतेय? मी मॅनेज करेन ना. बट वाय? अगं मग मामी येते माझी, मामी येते म्हणून तुला म्हणतोय की मग ती समोर आल्यावर मी काय उत्तर देऊ? काय काय कोण मामी? हा तुझी मामी? आजपर्यंत कधी ऐकलं नाही मी त्यांच्याबद्दल तुझ्याकडून, आणि कालही बोलला नाहीस की तुझ्यासोबत कोणी येतंय म्हणून. नाहीच बोललो ना, कारण आता असं काय सांगायचं, अरे माझी मामी आहे बरं काय का, असं कोणी सांगतं का? असते मामी प्रत्येकाची, माझी पण आहे. सो ती बरोबर येते असं मला काही विशेष नाही सांगावं वाटलं. तर तिच्या समोर जर तू आलीस तर मग काय उत्तर देणार ना तिला? ओ अच्छा, ओके, आय कॅन अंडरस्टँड युअर प्रॉब्लेम. हा, मी एक काम करते, मी तुझ्या मामी समोर अजिबात येणार नाही. मी तुला ड्रॉप करते आणि लगेच निघते. वच तू कर ना ड्रॉप, सोड ना. तुला सोड? नाही तसं नाही, म्हणजे सोड ना, ही आयडिया सोड ना. मला मामीच्या आधी घरी जायचंय आणि मग तिथून मामीला घेऊन जायचंय ना एअरपोर्टला. कूल देन, मी तुला मामींकडे ड्रॉप करते. चल. अगं तू माझं तू जरा मामी रिसीव्ह कर ना मामीचा फोन. हा बरोबर, मामींचाच फोन आहे. हॅलो मामी. हे मम्मा बुटीक मध्ये असेल, मी बोलते. अरे हो मला कळलं ना मामी, बोल ना. ते काय फालतूपणा करतोयस यार तू, फालतू बडबड करू नको. सुगास कुठपर्यंत बसलास हे सांग, सगळे वाट बघतायत. हा मामी तेच सांगतोय मी, आलोच म्हणजे पोचलोच मी, येतोच मी मामी. कोण मामी? कोणाची मामी? काय चाललंय? मामी काय तू पण हायपर होते सगळं. हायपर होऊ नकोस ना, विमान प्रवासाचं काय टेन्शन घ्यायचं असं. मी आहे ना तुझ्या बरोबर, तू काही टेन्शन घेऊ नकोस मामी. झालं परत प्यायलास ना तू? अरे आज ऍड शूट आहे ना यार, एवढं पण कळत नाही का तुला? काय चाललंय तुझं? मामी असं काही नाहीये, मी म्हणतोय ना मी आलोच. हा मी मामी येतोच मी. काय मामी? एक मिनिट, कोणासाठी आहे मामी मी आता? छच्छू. अरे कोण? हॅलो. ओ अच्छा, मायासोबत आहेस का? बर. हा एक्झॅक्टली तेच ते छच्छू आवाज येत आहेत ना, म्हणून तुला कळलं नसेल. सो मी हे सगळं करतो मॅनेज आणि आलोच लवकर. हा मामी. मामी मामीला टाक खड्ड्यात. बोलू का तिच्याशी मामी म्हणून? नाही काही गरज नाही, मी आलोच. आलोच मी, आलोच. बाय बाय बाय. काय बोलणं सुरू होतं मामी सोबत? हो. सिम्बॉलिक लँग्वेज आहे का तुमची वेगळी? अगं ते असा आवाज येत होता आणि तिला ते ऐकायचा प्रॉब्लेम आहे, तिला कळतच नव्हतं मी येतोय सांगतोय. आणि ती पण वाट बघते ना, हायपर झाली आहे विमान प्रवास आणि टेन्शन तिला. सो एक ऐक ना, माझं काय म्हणणं आहे, तू काही टेन्शन घेऊ नको. तू ऑफिसला जा, तुझं काम कर. मी पोहोचलो की करतो ना मेसेज. अरे एवढं विमान प्रवासाला काय घ्यायचं, काय करायचं, काय त्याच्यामध्ये काही टेन्शन घेऊ नको. एक मिनिट, बट मी तुला ड्रॉप. पोहोचलो की करतो ना मेसेज. माझ्या कशाला? आय लव्ह यू सो मच. हा बाय 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 बाय. मी भेटोस तुला. हा बाय. गुरु